श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला एसेन्शियल किट, पेटी, सेफ्टी किट, त्याचबरोबर डिनर सेट मिळत आहे। तर आता एप्रिल महिन्यामध्ये अपॉइंटमेंट पुन्हा कधी चालू होणार आहे? तर एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा अपॉइंटमेंट चालू झालेले आहेत। बांधकाम कामगारांना लवकरच मिळणार आहेत गृहोपयोगी संच, भांडी सेट, त्याचबरोबर हाऊस होल्ड किट, अत्यावश्यक संच किट, त्याचबरोबर सेफ्टी किट, पेटी ह्या लवकरच वस्तू मिळणार आहेत। तर पुन्हा अपॉइंटमेंट कधी चालू होणार आहे एप्रिल महिन्यामध्ये? कामगारांचे कॉमेंट्स आलेले आहेत। बघा, बांधकाम कामगारांना अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे, गुड अपडेट्स असणार आहे। तर बांधकाम कामगारांसाठी मोठी अपडेट असणार आहे, गुड न्यूज असणार आहे। कारण येत्या सलग 2 दिवसांमध्ये वेबसाईट असणार आहे, अपॉइंटमेंट असणार आहे, पुन्हा चालू होणार आहे। 4 मार्च किंवा मग 5 मार्चच्या दिवशी अपॉइंटमेंट पुन्हा सुरळीतपणे चालू होणार आहे। बघा, मार्च महिन्यामध्ये एक अपॉइंटमेंट ह्या चालू होत्या, अपॉइंटमेंट बुक केलेल्या होत्या आणि काही बांधकाम कामगारांना भांडी संच वितरण सुद्धा झालेलं आहे। परंतु एप्रिल महिन्यामध्ये तारीख मिळत नव्हती, त्याचबरोबर कॅलेंडर ओपन नव्हतं। परंतु आता जी अपडेट्स आलेली आहे, अपडेटच्या माध्यमातून बघा अपडेट्स अशी आलेली आहे की येत्या 4 मार्च किंवा 5 मार्चच्या दिवशी अपॉइंटमेंट ही पुन्हा चालू होणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये पुन्हा अपॉइंटमेंट सुरू होणार आहे। तात्काळ बघा, ज्या बांधकाम कामगारांनी अर्ज केलेला आहे, अपॉइंटमेंट बुक केलेला आहे, परंतु त्यांचं वितरण झालेलं नाही, तर त्यांच्या बघा वितरणासाठी, त्याचबरोबर भांडी संचासाठी, साहित्यासाठी तुमची नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पावती मिळालेली असेल तर तुम्हाला लवकरच भांडी संच, त्याचबरोबर गृहोपयोगी संच आणि पेटी मिळेल। तर पुन्हा आता अपॉइंटमेंट चालू झालेली आहे, तर तुम्हाला वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे, वेळोवेळी वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता। महायुती वेबसाईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचं आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ ते सर्च करायचं आहे। तिथे तुम्हाला तुमचे रजिस्टर नंबर टाकायचा आहे, नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। शेजारी मी व्हिडिओ लावलेला आहे, तर तुम्हाला तिथे OTP टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला OTP येईल आणि त्यानंतर तुम्हाला कॅलेंडर निवडताना शिबिर निवडायचं आहे। शिबिर सुट्टीच्या दिवसाचं निवडायचं नाही। तर बघा, तुम्हाला शिबिर निवडताना केंद्राच्या ठिकाणचं शिबिर निवडायचं आहे। गृहोपयोगी संचासाठी बघा, इथे आपण वेबसाईट व्हिजिट करत आहोत, त्याचबरोबर अत्यावश्यक संचासाठी, गृहोपयोगी संचासाठी सुद्धा वेबसाईट ओपन आहे आणि त्याचबरोबर हाऊस होल्ड किट, त्याचबरोबर एसेन्शियल किट, पेटीसाठी सुद्धा सध्या वेबसाईट चालू आहे। वेबसाईटवरती नक्की तुम्हाला व्हिजिट करायचं आहे। बघा, वेबसाईट आता सध्या चालू आहे, परंतु तारीख मिळत नाही। समजा 2 दिवसानंतर तारीख मिळाली तर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा मी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। त्यामुळे 3 एप्रिल 2026 तर आजची महत्त्वाची अपडेट्स बघा, गुड न्यूज असणार आहे। ज्या बांधकाम कामगारांना अद्याप भांडी संच मिळालेला नाही, एसेन्शियल किट, पेटी मिळाली नाही, तर अशा बांधकाम कामगारांची नोंदणी आता पुन्हा चालू होणार आहे। त्याचबरोबर ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे तर त्यांनी प्रिंट काढायची आहे, OTP आल्यानंतर प्रिंट काढायची आहे, शिबिर निवडायचं आहे, काढायची आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि प्रिंट तुम्ही 10 रुपयाची काढू शकता। त्यानंतर प्रिंट काढायची आहे आणि OTP आल्यानंतर तुम्ही प्रिंट काढू शकता। त्यानंतर आधार कार्ड किंवा मग ID कार्ड जे आहे तर तुम्ही बांधकाम कामगाराचं काढून घेऊ शकता। स्वयं घोषणापत्र तुम्ही हे काढून घेऊ शकता। पत्र जे आहे भांडी घेण्यासाठी, एसेन्शियल किट, पेटीसाठी तुम्ही काढून घेऊ शकता। तर आजची अपडेट्स बघा, 3 एप्रिल 2026 ही मोठी बातमी, खुशखबर असणार आहे। बांधकाम कामगारांसाठी मोठी अपडेट्स असणार आहे। ज्या बांधकाम कामगारांनी अजूनपर्यंत आपली अर्ज केलेलं नसेल, नोंदणी केलेली नसेल किंवा रिन्युअल केलेली नसेल, अशा बांधकाम कामगारांना आजची ही मोठी अपडेट्स बघा। आवडली तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।